मित्रांनो, राज्यातील बांधकाम कामगारांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 14 जुलै 2026 रोजी 4 नवीन योजना आणण्यात आलेल्या आहेत आणि याच्यापैकी एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे महिला बांधकाम कामगारांसाठी प्रसूती सहाय्य योजना। नेमके कशी योजना राबवली जाणार आहे, काय लाभ दिले जाणार आहेत, याच्या अंतर्गत कोण पात्र असणार आहे, या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर, आपण पाहत आहात आपले माहिती केंद्र। चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील। मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण बांधकाम कामगारांच्या पाल्यांना शैक्षणिक अर्थसहाय्य योजना, याचबरोबर बांधकाम कामगारांची पेन्शन योजना या योजनांबद्दल माहिती घेतलेली आहे आणि याच योजनेबरोबर आणलेली ही एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे महिला बांधकाम कामगारांना प्रसूती सहाय्य योजना। मित्रांनो, या योजनेच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर केंद्र शासनाच्या माध्यमातून काही नवीन सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्याच्यामध्ये मेक पेमेंट फॉर मॅटर्निटी बेनिफिट ऑफ बेनिफिशरीज अशा प्रकारची तरतूद करण्यात आलेली आहे आणि याच तरतुदीच्या अनुषंगाने महिला बांधकाम कामगारांना या योजनेच्या अंतर्गत अर्थसहाय्य देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये आपण पाहू शकता, नैसर्गिक किंवा शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती झालेल्या ज्या महिला बांधकाम कामगाराची नोंदणी जीवित सक्रिय आहे अशा बांधकाम कामगारांना या योजनेच्या अंतर्गत अनुदान दिलं जाणार आहे। प्रसूती झाल्यानंतर 1 वर्षाच्या आतमध्ये अर्ज सादर करणं आवश्यक राहील, अन्यथा बांधकाम कामगार या योजनेकरता पात्र राहणार नाही। पहिल्या 2 अपत्याकरता बांधकाम कामगार या योजनेकरता पात्र राहणार आहे। प्रसूतीनंतर अपत्याचा मृत्यू झाल्यास प्रसूतीबाबत जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या प्रमाणपत्रावरती बांधकाम कामगार या योजनेकरता पात्र राहणार आहे। कारण या योजनेच्या अंतर्गत आवश्यक कागदपत्रामध्ये प्रसूतीनंतर अपत्याचं जन्म नोंदणी दाखला लागणार आहे आणि जर या अपत्याचा मृत्यू झाला तर त्या केसमध्ये जिल्हा शल्यचिकित्सक यांचं प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे। या योजनेच्या अंतर्गत प्रसूतीनंतर अपत्याचा जन्म नोंदणी दाखला अथवा प्रसूतीबाबत जिल्हा शल्यचिकित्सक यांचं प्रमाणपत्र या कागदपत्रासह अर्ज करता येणार आहे आणि अशा या योजनेअंतर्गत पात्र झालेल्या महिला लाभार्थ्यांना एक वेळच्या प्रसूतीसाठी 25,000 रुपयाचं एक रकमी अर्थसहाय्य दिलं जाणार आहे। या योजनेअंतर्गत एका महिला बांधकाम कामगाराला 2 प्रसूतीसाठी हे अर्थसहाय्य दिलं जाणार आहे। तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा असा हा निर्णय, ज्याच्यामुळे आता या महिला बांधकाम कामगारांना एक मोठा दिलासा मिळणार आहे। मित्रांनो, याचबरोबर आणखीन एक योजना आणण्यात आलेली आहे, ती म्हणजे बांधकाम कामगाराचा जर नैसर्गिक अपघाताने मृत्यू झाला किंवा त्याला अपंगत्व आलं तर त्याला दिलं जाणार अर्थसहाय्य। त्याच्याबद्दल सुद्धा आपण येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। या योजनेच्या संदर्भातील किंवा इतर नवीन आलेल्या योजनेच्या संदर्भातील जर काही माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करा। याच्या संदर्भातील GR आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेले आहेत। धन्यवाद।